फायनली आम्ही ट्रेनमध्ये आता बसलो आहे, सगळ्यांच्या सीट व्यवस्थित अरेंज करून. आणि आपली गाडी किती आहे? 9:25. आपण कुठून निघालो? 5:40 गाडी शेगावला पोहोचेल. प्रवासाला निघताना एवढी घाई झाली की घरातनं बरोबर 8:15 वाजता निघालो आणि स्टेशनला येईपर्यंत बरोबर 8:30 झाले. घरातनं जोगेश्वरी स्टेशनला निघाल्यानंतर एवढं ट्रॅफिक काय विचार नका. आणि तिथून मग आम्ही जोगेश्वरी सरोजनगरवरनं अंधेरीला आलो. अंधेरीवरनं रिक्षा पकडून घाईत अंधेरी स्टेशनला आणि अंधेरी स्टेशनला आलो आणि लागलेली AC ट्रेन आणि आम्ही काढलेली नॉर्मल तिकीट. मग आम्ही एक ट्रेन लेट केली आणि 9:01 ची गाडी पकडली आणि 9:18 पर्यंत बरोबर दादर स्टेशनला आलो. आता आपली गाडी लागणार आहे 809 हावडा ट्रेन लागणार. त्या ट्रेनने आपण शेगावसाठी प्रवास करणार. तर या प्रवासात माझ्यासोबत तुम्ही देखील असाल. चला तर भेटू ट्रेनमध्ये. कधी पण A4 आहे ना, या साईडला येतो. चला फायनली आम्ही ट्रेनमध्ये आता बसलो आहे, सगळ्यांच्या सीट व्यवस्थित अरेंज करून. आता सगळ्यांसाठी आपण एक स्पेशल खाऊ आणलाय. तर माझं दाखव सगळ्यांना काय काय आणलंय लवकर. प्रवास सुरू झालाय आणि सगळ्यांसाठी स्पेशल असा खाऊ आहे बघा. काय काय पाहिजे त्यात? कुरकुरे, साईड चिवडा. मजा आली ना? कसा आला? मजा आली ना? किती वाजता घरात निघालो आपण? घरात गाडी आमची गाडी 9:15 आणि आपली गाडी किती आहे? 9:25. आपण कुठून निघालो? जोगेश्वरीवरनं 9:25 ला. आपण इतक्या वेळात आलोय ना, इतक्या फटाफट काय विचार नका. आणि येताना एवढी घाई झाली आहे. मजा आली नाही. परत ट्रेनने नको जाऊया, परत डायरेक्ट आपण बस करून जायचं. नेक्स्ट टाइम बस करून जायचं. प्रसाद वाटिया ना? सुरुवात कर. प्रसाद पहिले इथं सुरुवात करूया. आपण आल्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. हे घे बाबू, सगळ्यांना वाटायला घे. चल बाबू घे. 1 हावडा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आले आहे. तर वाजल्यात सकाळचे 4:20 आणि गाडी आता भुसावळ जंक्शनला आली आहे. आता इथून पुढे 1 तासाचा प्रवास आणि 5:40 गाडी शेगावला पोहोचेल. सकाळ होत आली आहे आणि वातावरण सुद्धा बदलतंय. हवेत थोडा गारवा निर्माण झाला आहे आणि आता जवळ येत आहे श्री क्षेत्र शेगाव. 2 स्थानकानंतर येणारं आता आपलं स्थानक आहे श्री क्षेत्र शेगाव. आपण आता आलो आहे नंदुरा या स्थानकावर.
ह्या जागावर पण आज आपण सर्वप्रथम ट्रेनने प्रवास केला दादर ते शेगाव आणि शेगाववरून आज आपण भक्तनिवास 20वा भक्तनिवास इथे आलो आहे आणि प्राचीन वास्तुकलेची झलक दिसते. रूम नोंदणी कार्यालय आहे बघा, इथे बाजूलाच आहे रूम नोंदणी कार्यालय इथे आहे. मंदिरात प्रवेश करतात भक्तीचा एक वेगळाच अनुभव उमटतो. ते महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांचा मळा पवित्र झाला. श्री गजानन महाराजांनी जिथे उष्टी पत्रावळी खाल्ली ते हे स्थान. आता आपण जिथे आलो आहोत ते आहे सिद्धपीठ.